24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या। सरकारने या प्रकरणामध्ये पार्थ आणि अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराच त्यांनी दिलाय। खारगे समितीकडे तिसरं सबमिशन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पार्थ पवार यांच्या मालमत्तेमधून जप्तीची कारवाई करा आणि दंड वसूल करा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। तर ही जर याचिका केली गेली असेल तर त्याच्यात पहिली म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी हे घेणारे आणि देणारे या दोघांच्या क्रिमिनल लायबिलिटीज या पाहिजेत। FIR मध्ये जे पार्थ पवारचं नाव आलं नाहीये ते तातडीने आलं पाहिजे। त्याच्यावरची जी लांबत चाललेली चौकशी आहे ती 100% संपायला पाहिजे। आता तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलंय की FIR मध्ये पार्थ पवारचं नाव का नाही, का उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचवलं जातंय असे ताशेरे आता थेट न्यायालयाकडनं आलेले असताना सुद्धा जर या सरकारला हे सगळं वाचवावाचवीचे प्रयत्न करायचे असतील तर ते कुठच्याही पद्धतीने खपवून घेतले जाणार नाहीत। मला आत्ताच्या घटनेला वॉर्निंग द्यायची आहे की जर याच्यात कुठेही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही। डीड कॅन्सलेशन झालं ते ठीक आहे, पण जी क्रिमिनल लायबिलिटी आहे, जे पेपर्स फोर्ज केले, अगदी थेट सप्लिमेंटल अग्रीमेंट, LOI, सेल डीड, पजेशन, हे सगळं जे फोर्जिंग झालं, जे सगळं फ्रॉड झालं, याची शिक्षा या लोकांना मिळालीच पाहिजे। पण कोर्टात जाण्याच्या आधी कोर्ट म्हणतं की लीगल रेमेडी संपवा, म्हणून मी खारगे समिती पुढे 2दा सबमिशन केलेलं आहे। आताच्या घटनेला मी कालच रात्री तिसरं सबमिशन करण्याची मागणी केली आहे। तर मी खारगे समिती पुढे माझं तिसरं सबमिशन करणार आहे आणि त्यांनी जर काही केलं नाही तर माझी पिटिशनची कॉपी सुद्धा तयार आहे। सगळी माझी व्यवस्था झालेली आहे आणि मी कोर्टात मूव्ह करून या सगळ्यावर, आणि जसं मी म्हटलं, मुख्यमंत्र्यांपासून, कारण पाठीशी घालण्याचं काम जर तुम्ही राजकारणासाठी केलं तर हे कदापि मी होऊ देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आता आलेली आहे।